तर नक्कीच मित्रांनो या स्पर्धेला यशला आपण सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी देत आहोत। यशनं फायनल मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली। खरं तर सातत्याने तो स्ट्रगल करत होता, परंतु कॅप्टननं पुन्हा त्याच्यावरती विश्वास दाखवला आणि तो त्या विश्वासाला तडा जाऊ देणार ना यश नांदुरकर नाहीये आणि पुन्हा विश्वासा सार्थकी ठरणारी भूमिका आज त्याच्या वतीने बघायला मिळाली। आणि मी रघुनाथ त्रिंबक भोईर यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते फायनल मॅन ऑफ द मॅच यश नांदुरकरला आपण या ठिकाणी द्यायचं आहे। जबरदस्त गोलंदाजी यश नांदुरकरच्या वतीने आपल्याला बघायला मिळाली आणि फायनल मॅच मध्ये प्रतीकने खरं तर त्याचा सामनावीर यशसाठी डेडिकेट केला। नवोदित खेळाडूंना कुठेतरी एक नवीन उत्साह येण्यासाठी या गोष्टी महत्त्वाच्या असतात। आणि तदनंतर मित्रांनो या स्पर्धेसाठी तन मन धनाने ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या गोष्टी आपल्याला अर्पण केल्या, ही स्पर्धा सफल करण्यासाठी हातभार लावला, त्या सर्वच व्यक्तिमत्वांचे आम्ही ऋणी आहोत। आम्ही शेलारकर यांच्या वतीनं, जय बजरंग पावर शेलार यांच्या वतीनं आणि लगेचच आपण स्वागत आणि सन्मानाकडे वळणार आहोत। महत्त्वाचं म्हणजे पडद्यावर मित्रांनो आपण चित्रपट पाहतो, तो हिरो आपल्याला बघायला मिळतो, हिरोईन आपल्याला बघायला मिळते, परंतु पडद्यामागे तो चित्रपट तयार करण्यासाठी, पट तयार करण्यासाठी अनेक असे वॉर्ड बॉय असतात, मेकअप आर्टिस्ट असतात। म्हणजे अशा एक उदाहरण मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की अशा अनेक जण आहेत की पडद्यामागून ज्यानं खूप चांगलं कार्य केलं आणि स्पर्धा सफल करण्यासाठी मेहनत घेतली। चला तर मी प्रथमतः सर्व संघांना विनंती करतोय की मंचासमोर तुमच्यासाठी खुर्च्या या ठिकाणी उपस्थित आहेत, उपलब्ध केलेल्या आहेत, तेथे आपण येऊन विराजमान व्हायचं। तर मित्रांनो तीच चर्चा करत होतो की आपले कॅमेरामॅन असतील, त्याचबरोबर आपले अंपायर असतील, संपूर्ण टेलिकास्ट टीम, त्यानंतर आमचे सर्व समालोचक, गुणलेखक, सर्व गोष्टी आज नेटकेपणाने आपल्याला बघायला मिळाल्या आणि एक सक्सेसफुल प्रोफेशनल स्पर्धा क्रिकेटची आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाली। तर सर्वात अगोदर मित्रांनो या स्पर्धेमध्ये स्वागत आणि सन्मान अशा व्यक्तिमत्वाचा आपण करणार आहोत ज्यांचं सर्वात मोठं योगदान या संपूर्ण स्पर्धेसाठी राहिलेलं आहे। अर्थातच हा जो शामियाना भालचंद्र क्रीडांगणाला नवरीसारखं सजवलं, देवयानी इव्हेंट्स, एकदा जोरदार टाळ वाजवा। हे आयोजन आणि खऱ्या अर्थानं त्यांचं हे जे या ठिकाणी मंडप डेकोरेटर्स, या गोष्टी जर तुम्हाला आवडल्या असतील या स्पर्धेमध्ये, तर त्यांचा यथोचित मान सन्मान आणि सत्कार या संपूर्ण कमिटीच्या वतीनंच आपण नक्की करायला हवा। मी दिनू भोईर आणि मला वाटते की इथे असणारे जय बजरंग पावर शेलारचे चला जेवढे खेळाडू आहेत, जेवढे जण येतील तेवढे कमी आहेत। एकदा संतोष भोईर, आकाश भोईर आणि त्यांच्या परिवारासाठी जोरदार टाळ वाजू द्या मित्रांनो। भरपूर मोलाचं सहकार्य त्यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे। तर इथे सन्मान होतोय पिता पुत्रांचा, आदरणीय आकाशजी भोईर आणि त्यांच्या पिताश्री संतोषजी भोईर, देवयानी इव्हेंट्स खऱ्या अर्थानं या पूर्ण स्पर्धांना चार चांद लावले याच देवयानी मंडप डेकोरेटर्स यांनी, आणि त्या विश्वातील हा एक ब्रँड तयार झालाय। म्हणजे अनेक इव्हेंट्स आपण पाहिल्या, ना भूतो ना भविष्य, कधी म्हणजे स्वप्नात देखील आपण विचार करू शकत नाही अशा पद्धतीने ते त्यांच्या संकल्पना असतात आणि त्याचं एक्झिक्युशन आपण पाहिलं हनुमान जन्मोत्सवामध्ये, त्यानंतर तुळशी विवाह सोहळा आपण पाहिला शेलारचा, त्यानंतर ज्या पद्धतीनं इथे कीर्तन अनेक पाहिली आपण, आणि त्यानंतर कोजागिरीचा मोठा उत्सव तो देखील पाहिला। त्यानंतर आपण वळूयात आणखीन एका सन्मानाकडे। आदरणीय सन्माननीय रघुनाथजी त्रिंबक भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्या वतीनं टॉस बॉक्स आम्हाला त्याची ब्रँड पार्टनरशिप दिली गेली। ते सन्माननीय रघुनाथजी त्रिंबक भोईर साहेब, त्यांचा सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण करूयात। आदरणीय सन्माननीय सचिनजी भोईर यांना विनंती केली जाते, आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय रघुनाथ त्रिंबक भोईर आणि कल्पेशजी भानुशाली यांना देखील विनंती केली जाते, आपल्या शुभ हस्ते आपण रघुनाथ बाबांचा सन्मान आणि सत्कार इथे करायचा आहे।
RT बाबा या नावानं खरं तर हे सर्वांचेच लाडके बाबा आहेत शेलारमध्ये आणि आज त्यांचा वाढदिवस देखील आहे आणि भरपूर मोलाचं योगदान नेहमीच शेलारकरांना कोणताही कार्यक्रम तुम्ही हाती घ्या. ओपनिंग सेरेमनीलाच निखिल सर भाषणामध्ये सांगितलं की तुम्ही पुढे चाला, मागे खंबीरपणे आमची साथ आहे. त्यानंतर इथे आपण पाहतोय सुंदर भेटवस्तू दिली जाते. काही आठवणी या स्पर्धांच्या निरंतर चिरकाल टिकाव्यात या दृष्टीनं देखील विचार केला. आदरणीय राजेश विलास चाळके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. जो स्टुडिओ समालोचन कक्ष जे बनवलं गेलं आणि लाईव्ह स्ट्रीमिंग जे आपण पाहतोय, सन्माननीय विजयजी भोईर आणि कपिलेश भोईर यांच्या वतीनं आदरणीय राजेश विलास चाळके साहेबांचा यथोचित मान सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या नक्कीच कपिलेश गरद आणि विजय भोईर यांच्या शुभ हस्ते आपण राजेशजी साळके यांना या ठिकाणी सन्मानित करत आहोत. जेथून आमचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला, समालोचकांचा आणि संगीत तुम्हाला ऐकायला मिळालं, त्या स्टुडिओ साठी ज्यांची आम्हाला स्पॉन्सरशिप लाभली असे सन्माननीय राजेशजी साळके यांचा सन्मान व्यासपीठावरती करतोय. मान्यवरांचा शाही सन्मान सोहळा सध्या संपन्न होताना जय बजरंग पॉवर शेलार चषकामध्ये आपण पाहतोय काही क्षणचित्र वेचली जात आहेत. एक सुंदर प्रतिमा ही देखील दिली जाते. त्यानंतर आदरणीय ज्ञानेश्वर भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सामाजिक क्षेत्रातील एक मोठं नाव, सन्माननीय आदरणीय ज्ञानेश्वरजी भोईर साहेबांचा सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण ललितजी गुंदोलकर आणि यश पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्माननीय ज्ञानेश्वरजी भोईर साहेब यांचा सन्मान आणि सत्कार इथे करायचा आहे. ललितजी गुंदोलकर आणि आदरणीय यश यांना विनंती केली जाते आपल्या शुभ हस्ते आपण इथे सन्मान सोहळा सन्माननीय आदरणीय ज्ञानेश्वरजी भोईर साहेब, सामाजिक क्षेत्रातील एक मोठं नाव. थँक्यू. त्यानंतर आदरणीय शांतारामजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील यथोचित मान सन्मान करण्याची विनंती आपण आयोजकांना करूयात. सन्माननीय आदरणीय शांतारामजी भोईर साहेब त्यांचा सन्मान करण्याची विनंती आपण नीरज भोईर यांना विनंती केली जाते आपल्या शुभ हस्ते. आणि सन्माननीय प्रतीकजी दळवी यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण शांतारामजी भोईर साहेब या गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व त्यांचा सन्मान आणि सत्कार इथे केला जातोय. शौर्याचं प्रतीक असणारी छत्रपती शिवरायांची प्रतिमा इथून दिली जाते. त्यानंतर आदरणीय शेलार गावचे माजी सरपंच तथा सामाजिक व राजकीय पटलावरील एक मोठं नाव आदरणीय संदीप भाऊ पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण करूयात. करण वारगडे आणि नयनजी भोईर यांना विनंती केली जाते आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय आदरणीय संदीप भाऊ पाटील यांना इथे सन्मानित करायचं आहे. जे चारही संघ आहेत त्यांना बसण्याची व्यवस्था समोर केली आहे. कृपा करून आपण तिथे येऊन बसायचं आहे. पारितोषिक सोहळा किंवा ही जी क्षणचित्र आहे ती पुन्हा पुन्हा आयुष्यात येणार नाहीत. कृपा करून विनंती आहे. दापोडे संघ, मापोली संघ, त्यानंतर कवाड संघ, टेंबिवली संघ पहा शिस्तीनं तिथे येऊन बसलाय. आपल्याला कदाचित टेंबिवलीकरांचं अनुकरण करणं गरजेचं आहे. मी विनंती करतो सगळे विजय संघ इथे येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. त्यानंतर आपण बोलूयात आणखीन एका मोठ्या सोहळ्याकडे, सन्मान सोहळ्याकडे. आदरणीय महादेवजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आदरणीय समाधानजी पाटील आणि अनिकेतजी गुंदोलकर यांना विनंती आपले शुभ हस्ते आपण सन्माननीय आदरणीय या गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व महादेवजी भोईर यांचा सन्मान आणि सत्कार इथे करायचा आहे. सन्माननीय आदरणीय महादेवजी भोईर साहेबांना इथे सन्मानित केलं जात आहे. धन्यवाद. तदनंतर या क्रीडा मंचावर उपस्थित आदरणीय सन्माननीय राजकीय पटलावरील तसेच सामाजिक पटलावरील एक मोठं नाव सन्माननीय हनुमानजी वारगडे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण
विशाल भोईर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण निशालजी भोईर, हनुमानजी वारगडे साहेबांचा यथोचित मान सन्मान. महाराष्ट्र ही खरं तर संतांची भूमी आहे आणि त्या पूर्ण वारकऱ्यांचे तथा या महाराष्ट्राचं तथा या पूर्ण वारकऱ्यांचं आराध्य दैवत विठू रखुमाईची प्रतिमा इथे अविरत अविरत श्रद्धेचं स्थान जे भेट दिलं जातं. तदनंतर या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं नेहमीच ज्यांचं आम्हाला मोलाचं पाठबळ लाभलंय, तदनंतर जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था म्हटल्यानंतर सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी ज्यांनी नेहमीच केली आहे, गोरगरीब आणि तथा रोजगाराचा प्रश्न असू द्यात किंवा मग शिक्षण, सामाजिक, क्रीडा हे कोणताही प्रकार असू द्यात, इथे मोलाचं योगदान ज्या जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीनं पोहोचण्याचं कार्य ज्यांच्या मार्फत होते ते आदरणीय पंकज भाऊ पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. सचिनजी भोईर यांना विनंती केली जाते आपल्या शुभ हस्ते आपण पंकजजी पवार यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. धन्यवाद. तदनंतर या क्रीडा मंचावर उपस्थित आदरणीय सन्माननीय रुपेशजी भोईर साहेब इथं उपस्थित आहेत. मोलाचं पाठबळ म्हणजे पोरांनी फक्त मागणी करायची आहे, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे जे नेतृत्व उभं राहतं त्या आदरणीय रुपेशजी भोईर, कल्पेशजी भानुशाली यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय आदरणीय रुपेशजी भोईर साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. सन्माननीय आदरणीय रुपेशजी भोईर साहेबांचा यथोचित इथं मान सन्मान होताना तदनंतर आदरणीय रवी गुंदोलकर साहेब या क्रीडा मंचावर उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण करतोय. आदरणीय किरणजी भोईर साहेब, तदनंतर सन्माननीय प्रमोदजी भोईर साहेब, आदरणीय प्रमोदजी भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विजय भोईर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय आदरणीय प्रमोदजी भोईर यांचा सन्मान आणि सत्कार इथे करायचा आहे. सन्माननीय आदरणीय प्रमोदजी भोईर यांचा सन्मान इथे केला जातोय. अखंड महाराष्ट्राचं श्रद्धास्थान तथा पंढरपूर वासी आपण म्हणतो की विठ्ठला, त्या विठ्ठल रखुमाईची आकर्षक अशी मूर्ती इथे भेट दिली जाते. कारण शेलार गावाला वारकरी संप्रदायाची देखील मोठी परंपरा आहे. तदनंतर आदरणीय विलासजी चाळके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील यथोचित मान सन्मान करण्याची विनंती आपण करूयात. सन्माननीय राहुल भोईर यांना विनंती केली जाते आपल्या शुभ हस्ते आपण विलासजी चाळके यांचा सन्मान आणि सत्कार इथे करायचा आहे. आदरणीय विलासजी चाळके साहेब, त्यांचं देखील या स्पर्धेकरता मोलाचं योगदान. महाराष्ट्राचं महावस्त्र शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि अविरत श्रद्धेचं स्थान तथा आपल्या सर्वांचंच आराध्य कुलदैवत विठ्ठल रखुमाईची मूर्ती देऊन इथे सन्मानित केलं जातं. त्यानंतर आदरणीय हनुमानजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती. समाधानजी पाटील यांना विनंती केली जाते आपल्या शुभ हस्ते आपण हनुमानजी भोईर यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. आदरणीय सन्माननीय हनुमानजी भोईर साहेब, त्यांना इथे सन्मानित केलं जात आहे. आयोजकांच्या वतीनं मान्यवर पाहुण्यांचा शाही सन्मान सोहळा सध्या या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं पाहतोय आपण. तदनंतर आदरणीय प्रसादजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील यथोचित सन्मान करण्याची विनंती आपण करूयात. यश पाटील यांना विनंती केली जाते आपल्या शुभ हस्ते आपण प्रसाद भोईर यांचा सन्मान आणि सत्कार या क्रीडा मंचावर करायचं आहे. अत्यंत मोलाचं सहकार्य या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय आदरणीय प्रसादजी भोईर साहेबांच्या वतीनं या क्रीडा स्पर्धेकरता
ज्यांनी मोलाचं सहकार्य केलंय ते आदरणीय प्रशांतजी पाटील साहेब इथं उपस्थित आहेत, त्यांचा देखील यथोचित मान सन्मान करण्याची विनंती राहुल भोईर यांना विनंती केली जाते. आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय प्रशांतजी पाटील साहेब यांचा सन्मान आणि सत्कार आदरणीय प्रशांतदादा पाटील यांना इथे सन्मानित केलं जात आहे आणि राहुलजी पाटील यांच्या शुभ हस्ते तो राहुलजी भोईर यांच्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय प्रशांतदादा पाटील यांना सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर सन्माननीय आदरणीय निलेशजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण आयोजकांना करूयात. निशाल भोईर यांच्या शुभ हस्ते आपण सन्माननीय आदरणीय निलेशजी भोईर यांचा सन्मान आणि सत्कार इथे करतोय. त्यानंतर सन्माननीय आदरणीय एक प्रतिष्ठित तथा या गावचे अत्यंत प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आदरणीय तुकारामजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण ललित गुंदोलकर यांना करूयात. आदरणीय सन्माननीय तुकारामजी भोईर साहेब यांचा इथे सन्मान केला जातोय. ज्या शेलार गावाला खरं तर वारकरी संप्रदायाची परंपरा आहे, त्या परंपरेचे पायीक असणारी सगळी व्यक्तिमत्व. तदनंतर आदरणीय नामदेवजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील यथोचित मान सन्मान करण्याची विनंती आपण करूयात. आदरणीय सन्माननीय नामदेवजी भोईर साहेब इथे सन्मान केला जातोय. करण वारगडे यांच्या शुभ हस्ते सन्माननीय आदरणीय नामदेवजी भोईर साहेबांचा सन्मान कुस्तीपट्टू तथा एक प्रतिष्ठित मल्ल म्हणून या पंचक्रोशीमध्ये ज्यांची ओळख. त्यानंतर आदरणीय तनयजी भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण करूयात. आदरणीय तनयजी भोईर यांना इथे सन्मानित केलं जात आहे. कल्पेशजी भानुशाली यांच्या शुभ हस्ते आपण तनय भोईर यांचा सन्मान आणि सत्कार इथे केला जातोय. आदरणीय जितू गुंदोलकर आपणास देखील विनंती आहे, मुख्य क्रीडा मंचावर आपण सन्मानाने यायचं. आदरणीय जितू गुंदोलकर यांना विनंती आहे की आपण या. तत्पूर्वी प्रतीक पाटील करता चौकार हॅट्रिकला आदरणीय हनुमानजी वारगडे साहेबांनी जे पारितोषिक आपण लावलेलं 500 रुपयाचं, तर मी त्याकरता प्रतीक पाटीलला मंचावर आमंत्रित करतोय. शेवटचा षटकार ज्यानं ठोकलाय त्या खेळाडूला देखील मंचावर आमंत्रित करतोय, त्याला देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज आदरणीय हनुमानजी वारगडे साहेबांनी दिलंय. त्या दोन्ही खेळाडू या. आपण प्रतीक पाटील हा खरं तर भिवंडीचा सन्मान आहे, भिवंडीचा अभिमान आहे. महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेट मधला अत्यंत पोट तिडकीनं खेळणारा खेळाडू, मनापासून अभिनंदन. आणि शादाब शेख शेवटचा अत्यंत स्टायलिश फिनिश ज्यानं केला त्याला देखील 500 रुपयाचा रोख रकमेचं पारितोषिक. हा कपिलेश घरत आपण पुढे यायचंय. एक आयवा कॅच अप्रतिम ज्यानं पकडली त्याच्याकरता स्वर्गीय मनोज भोईर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचा चिरंजीव त्याच्या शुभ हस्ते हे 500 रुपयाचा कॅश प्राइज कपिलेश घरत याला देण्यात येत आहे. आदरणीय जितूशेठ गुंदोलकर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा इथे सन्मान. आदरणीय करण वारगडे यांना विनंती केली जाते, आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय श्री जितू गुंदोलकर यांचा सन्मान आणि सत्कार करायचा आहे.
धन्यवाद. तदनंतर सन्माननीय अनिकेतजी गुंदोलकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण करूयात. द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिकाचे म्हणजे ट्रॉफीचे दाते आदरणीय नयनजी भोईर यांना विनंती केली जाते आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय अनिकेतजी गुंदोलकर यांचा सन्मान आणि सत्कार नाही त्याआधी एक एक सत्कार होणं फार गरजेचं आहे विशाल भोईर की शेलार गाव आणि लेजेंड क्रिकेटची जे समीकरण आहे मग वाडा असू द्यात आमचा किंवा पालघर भिवंडी ठाणा रायगड कुठेही जा तुम्ही शेलार गाव म्हटल्यानंतर जुन्या क्रिकेटमध्ये दिनेश भोईर यांचं नाव आदिपीनं घेतलं जातं तर शेलार भूषण या नावानं त्यांना आपण निश्चितच इथे सन्मानित केलं पाहिजे. मी विनंती करतोय सगळ्या यंग ब्रिगेडियरनी म्हणजे मोठ्यांचा आदर करणं आणि त्यांचा आदरातिथ्य आणि मॅन ऑफ द सिरीजची स्पॉन्सरशिप देखील त्यांनी दाखवली आहे तर त्या आदरणीय दिनेशजी भोईर साहेब द लेजंड ऑफ भिवंडी टेनिस क्रिकेट त्यांचा इथे यथोचित मान सन्मान नवतरुण युवकांच्या वतीनं शेलारच्या नव्या दमाच्या नव्या ताकदीच्या युवक तरुण मंडळाकडनं हा सन्मान केला जातोय. इथे विशेष सन्मान होतोय द लेजंड ऑफ भिवंडी मिस्टर दिनेश भोईर त्यांचा सन्मान या मुख्य मंचावरून धन्यवाद. अगदी थोडक्यात दिनेशजी तुमच्याशी हितगुण साधायची आहे कारण क्रिकेट आहे म्हणजे तिथं कारण घाई प्रत्येकाला असते परंतु कार्यक्रम आपण कशा करता ठेवतो तर त्या कार्यक्रमांचं काहीतरी उद्दिष्ट किंवा काहीतरी ध्येय असतात. दिनू काकांना आम्ही हक्कानं ते प्रश्न विचारू शकतो. काय म्हणाल एकंदरीत पूर्वीचं क्रिकेट किंवा आता येणारे खेळाडू नवीन क्रिकेटमधल्या इम्प्रोव्हायझेशन तुमच्याकडनं शेलार गावासाठी घेतला गेलेला पुढाकार व एक वज्रमूठ बांधली गेली दोन संघांना एकत्रित आणण्याचं फार मोठं काम आणि त्यानंतर येणारा भवितव्याच्या क्रिकेटसाठी केली जाणारी मार्गदर्शन तत्परता या सगळ्याविषयी अगदी थोडक्यात तुमच्याकडनं आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया तुमचं मनोगत थोडंसं ऐकायचं आहे. क्रिकेटविषयी या क्रिकेट जगतात राजकीय पटलावरची अनेक भाषणं आपण ऐकतोच आणि ते स्वाभाविकच आहे परंतु क्रिकेटच्या दुनियेत ज्यानं मान मिळवला आहे क्रिकेटच्या अगदी आपण म्हणूयात की क्रिकेटसाठी ज्यानं स्वतःचं जीवन समर्पण केलं आहे अशा व्यक्तिमत्वांच्या देखील प्रतिक्रिया इथं घेणं फार गरजेचं आहे. यानंतर आपण ऐकूयात मनोगत दिनेशजी भोईर यांचं. खरं सांगायचं तर पूर्वी जे आम्ही 96 95ला जे खेळायचो त्यावेळेस क्रिकेट खूप वेगळा आणि आत्ताचा क्रिकेट खूप वेगळा आहे. आत्ताचा क्रिकेट खूप फास्ट आहे पण लेकिन त्यावेळेचा जो क्रिकेट होता तो डिसिप्लिन खूप होता. वेळेवरती टीम पोचली जायची 1 तास अगोदर टीम जायची तिथे. आताची परिस्थिती अशी आहे का समोरच्या प्लेयर लोकांना बोलवायला लागतो मॅचला ती एक खंत खूप वाईट वाटतो आणि तिथे आल्यानंतर ते लोक टॉच केल्यानंतर त्यांना काय त्याच्यात इथं सेटअप झालेलं नसतात. बॅटिंग आली बॅटिंगला त्यांचा गेम प्लॅन होतच नाही आहे त्याच्यामुळं ते काही चांगली टीम पण बाहेर जाते का ते इथे ग्राउंडची त्यांना पाहणी 1 तास इथे सेटल व्हायला इकडनं आल्यानंतर 1 तास बसले अर्धा तास बसले एक प्लॅनिंग होते. या बाबतीत मी टेंबोली संघाला सलाम करतो का ते डिसिप्लिनमध्ये ते लोक 1 तास अगोदर येऊन बसतात मॅचच्या अगोदर. ह्याच्यात तुम्हाला सगळं इथं शिकला जातो काय आहे कुठे कोणाचं काय बॅटिंग काय आणि आपली मॅच प्लॅनिंग होते. आणि डिसिप्लिनच्या बाबतीत बघायला गेला तर मला आत्ताच्या पिरियडमध्ये कधी खूप प्लेयर असे डिसिप्लिन वाटतात
मोठ्यांल्या प्लेअरची इज्जत करतात, जे लेजंड आहेत ते त्यांच्या दुनियामध्ये जगतात. असं नका करू या, कारण लेजंड प्लेअर त्यांच्या तुमच्यासारखे ते लोक त्यांच्या काळामध्ये खेळायचे. त्यांना कुठेतरी तुम्ही भिंती मागे करू नका, त्यांची इज्जत करा. त्या बाबतीत मी आज प्रतीक पाटील, मी कधीही कुठे भेटलो, कुठेही असो, तो मला येणार, माझे पाय पकडणार, तो माझी रिस्पेक्ट खूप करतो एक लेजंड म्हणून. म्हणून मला एक मुलगा मला तो हे करतो असं नाही आहे. खूप माझ्यासारखे लेजंड प्लेअर आहेत, त्यांना घेऊन चला तुम्ही, कारण त्यांच्या काळामध्ये त्यांनी पण तुमच्यासारख्याच क्रिकेट गाजवलेलं आहे. त्यांना पडद्याआड करू नका, त्यांच्याकडूनच तुम्ही शिका, त्यांना बघूनच तुम्ही इथे ह्या ग्राउंडवर खेळतायत. कारण तुम्ही लहान होते, ते लोक खेळत होते तेव्हा. त्यांच्याकडून काहीतरी घ्या, शिका त्यांच्याकडून. म्हणून मला एकच सांगायचं आहे का तुम्ही क्रिकेट हा डिसिप्लिन पहिला असायला पाहिजे. मी आताच्या प्लेअरमध्ये बघतो का त्यांच्याकडे फिटनेस नाही आहे. क्रिकेट हा फिटनेस आहे. मी आज पण वयाच्या 51 वर्षी मी माझा स्वतःचा खेळत नाही, तरी पण मी फिटनेस ठेवतो. फिटनेस शिवाय खेळ नाही. आज मी दापोडेचाच आपला प्रितेश मोठा प्लेअर आहे एकदम. मला ते 4 धावा किंवा 5 धावा काढल्यानंतर तो जेव्हा थकलेला दिसला ना, तर मला असं वाटलं का तो प्लेअर एवढा टॉपचा भिवंडीत नावाजलेला प्लेअर, मला त्याची कुठेतरी कमतरता त्याची फिटनेसची वाटली. तर त्यांनी मला तरी असं वाटतं का त्यांनी फिटनेसवर आज त्याची मी आल्याला बोललो की याची ISPLला निवड झाली नाही, का नाही झाली, कारण तो त्या लेवलचा प्लेअर आहे. प्रतीक पाटील मोठा प्लेअर आहे. हे लोक ISPLला व्हायला पाहिजे, पण मला कुठेतरी जाणवते का ISPL पण कुठेतरी फिक्स, कुठेतरी काहीतरी होते, ते सेटिंग लागते असं आहे. कारण चांगले चांगले प्लेअर बाहेर बसतात आणि तिथे मी काही नावं ऐकतो त्यांच्याकडे नसते, तिथे जाऊन सिलेक्ट होतात. म्हणजे कुठेतरी काय तिथे लागतोय. नवीन प्लेअर लोकांना मला सांगायचं एकच इच्छा आहे का तुम्ही फिटनेस करा. 50% तुमचा गेम फिटनेसमध्ये असतो. तुम्ही चांगला क्रिकेट तेव्हाच कराल. आज मी टेंबोली संघाचे प्लेअर बघा, त्यांच्याकडे काही सगळे प्लेअर तसेच आहेत. सगळे प्लेअर फिटनेसमध्ये दिसतात. एकही त्यांचा असं मला वाटत नाही का त्यांचा पोटवर आला आहे, आणि खूप मेहनत करतात ते. म्हणून त्यांचा मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी चांगला क्रिकेट खेळला, त्यांनी फायनल मारली, आणि मी दाफोडे संघाचाही मनापासून अभिनंदन करतो. त्यांनीही चांगला क्रिकेट खेळला. प्रितेशला वाईट वाटत असेल, कारण कसं माहीत आहे का, आम्ही त्यांना बघण्यासाठी आज आम्ही पण क्रिकेट चांगला खेळलो आहे, म्हणून आम्हाला असं वाटतं का तो चांगला प्लेअर त्यांनी चांगला क्रिकेट खेळावा. त्याच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा असतो की त्यांनी चांगला क्रिकेट खेळ, कारण तो मॅच विनर प्लेअर आहे. पूर्ण 1 मॅन आर्मी मला ते त्याच्याकडे वाटतो त्याच्याकडे. तर मला आमच्या गावाकडे बोलायचं झालं तर बोलायचं झालं, आज मला खूप आनंद वाटतो. एक माझी इच्छा आहे का आम्ही लेजंड आता इथे पॉवर शेडचे जुने प्लेअर संतोष भोईर वगैरे आम्ही एकत्र त्या टायमाला आम्ही खेळलेलो आहे. आम्ही जी पॉवर शेलर होती आमची, एक गावातली पोरं खेळायचो आम्ही. माझी एकच इच्छा आहे का आम्ही जाता ती पॉवर शेलर बघावं, म्हणून आम्ही हा माझा प्रयत्न आहे. मी या मुलांच्या बरोबर त्याच्याकरता थांबलो आहे का मला ते जाता येता आम्हाला आमची ती पॉवर शेलर बघायची आहे. म्हणून ही 2 जो संघ होता तो आम्ही एकत्र करण्याचा आमचा तोच तात्पर्य, आणि ते मुलांनी तात्काळ केला. मी त्यांचाही मनापासून अभिनंदन करतो का ते एकत्र आले. एकत्रच खेळा. तुमच्यामध्ये काय गैरसमज असतील तुम्ही एकमेकांची शेअर करा, वाद करू नका प्लीज. तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, काय असेल गिले शिकवे ते बाजूला ठेवा. तुम्ही गावाचं नाव पाठीवर घेऊन खेळता, म्हणून मला एक तुम्हाला विनंती आहे का तुम्ही गावाच्या तिथे जेव्हा हरताना तेव्हा आपल्या गावाचं नाव कमी होतो आहे. आज आपण गावासाठी आज मी जेव्हा खेळत असताना तुम्हाला आज सांगतोय, तुम्हाला जेव्हा मी पॉवर शेलरमध्ये खेळत असताना मला वाटतं एक 96-97ची मला आठवतं, जेव्हा कोको कोला कंपनी चालू झालेली कुडूसला, त्यांचं मला ऑफर आलेली कंपनीतर्फे खेळण्याकरता. तीही ते लोक आलेले दह्याच्या दुकानात जवळ आलेले ते काय खेळासाठी. मी गावात एवढा आमच्या गावाची टीम एवढी भारी त्या टायमाला होती, मी ती ऑफर नाकारली का. तर एक आमच्या गावात क्रिकेट खेळायचा नाही. त्यांनी ते तेव्हा सांगितलं तुम्हाला तिकडे खेळायला लागेल, पण मी तेव्हा बोललो मी अजिबात खेळणार नाही आहे, मी माझ्या गावासाठीच खेळणार. म्हणून मी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही गावाकरता खेळता तर गावासाठी तिथे लेबल तुमच्या पाठीवर असतो, त्या नावासाठी खेळा व्यवस्थित. जेव्हा तुम्ही संघ एक होऊन केलाल ना तेव्हा तुमचंही नाव होतं. टीम जिंकल्यानं आज टेंबोली संघ जिंकला,
प्रतीक पाटीलचं नाव नाही झाला, त्यांच्या टोटल 15चा स्क्वॉड असेल त्यांचं नाव आहे. त्यांच्या प्रत्येक प्लेअरला बघितला जातो का हा टेंबोलीचा प्लेअर आहे. म्हणून तुम्हाला सांगतो का तुम्ही स्वतःच्या करता खेळू नका. ते पाठीमागे जे नाव लागलं असं गावात आहे त्या नावाकरता तुम्ही खेळा. तुमचा ॲटोमॅटिक नाव होतोय. म्हणून मला एक तुम्हाला सांगायची तीच इच्छा होती. आणि चांगला क्रिकेट खेळा आणि लेजंड प्लेअरची इज्जत करायला शिका. त्यातून तुम्हाला त्यांचा आशीर्वाद 100% लागणार आणि तुम्ही चांगला गेम करणार. कारण जेव्हा तुम्ही लेजंड प्लेअरची इज्जत कराल ना तर तो त्याच्यात मनापासून एक तुमच्याकरता आशीर्वाद निघणार का खरोखर हा प्लेअर खेळला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला सांगतो का तुमच्या लेजंड प्लेअर असतील तुमच्या गावात जे असतील त्यांना तुम्ही विसरू नका. माझे एवढंच म्हणणं होतं. जय महाराष्ट्र. थँक्यू. अत्यंत मोलाचं मार्गदर्शन आदरणीय दिनेशजी भोईर साहेबांच्या वतीनं, एक लेजंड क्रिकेटर. आणि हा संदेश काका आम्ही नेहमी लक्षात ठेवू. हे तुमचे सगळे विचार आम्हाला अविरत प्रेरणा देत राहतील. यानंतर आपण वळूयात ज्या पंचांनी मेहनत केली, पूर्ण स्पर्धा अगदी कुठल्याही प्रकारचा अगदी पहा काटेकोर निर्णयांची अंमलबजावणी ज्या चारही पंचांनी केली त्या आदरणीय शकील कोटी सर यांना आपण आमंत्रित करूयात. त्यांचा इथे सन्मान आणि सत्कार केला जातोय. एक भिवंडी टेनिस क्रिकेटमधील नामवंत पंच, अत्यंत काटकता, निर्णयामध्ये अचूकता. आणि शकील कोटी सर म्हटल्यानंतर अचूकतेचं समीकरण त्या आदरणीय शकीलजी कोटी सरांना इथे जबरदस्त अंपायरिंग आणि पहा द लेजंड ऑफ भिवंडी आदरणीय दिनेशजी भोईर साहेबांच्या वतीनं देखील त्यांची प्रशंसा केली गेली. त्या शकील कोटी सरांना इथे आपण सन्मानित करतोय. सर निश्चितच असंच सहकार्य तुमचं आमच्या या क्रीडा स्पर्धेला लाभो. तदनंतर आदरणीय परेशजी महाजन हे देखील अत्यंत नामवंत आणि पहा मागची भरपूर वर्ष कोणगावचे आणि हे देखील एक लेजंड क्रिकेटर. म्हणजे आज देखील इतकी तळमळ असते 40+ जे सामने चालू असतात किंवा तिथे खेळण्याची जिद्द, तळमळ. कोणगावचे मास्टर माइंड खेळाडू म्हणून परेश महाजन सर, क्रिकेट जगताशी त्यांची नाळ जुळलेली आहे. त्यामुळे हे अविभाज्य समीकरण. आणि आज एक प्रोफेशनल पंच म्हणून दिनेशजी भोईर सरांनी देखील त्यांची आज खूप भरपूर तारीफ केली आहे. तदनंतर आदरणीय रवी सरांना विनंती करतोय. आदरणीय रवी सर, त्यांना देखील आज भरपूर दूरवरचा पल्ला म्हणजे साधारणतः कल्याणच्या पुढून ते देखील आले. त्यांचा देखील इथे सन्मान आणि सत्कार केला जातोय. मनपूर्वक मनापासून आपले आभार. आपण इथं आलात, या स्पर्धेला मोलाचं सहकार्य तुमच्या वतीनं लाभलं. सर्व पंचांचे आभार. आणि गोकुळ पाटील सर आज इथं ते अनुपस्थित आहेत, परंतु त्यांनी देखील अत्यंत चांगली कामगिरी. शकील सर आप आइए, एक रिप्रेझेंटेटिव्ह. धन्यवाद. या स्पर्धेकरता आमचे या स्पर्धेला ज्यांनी निरंतर 7 दिवस ही स्पर्धा आणि हा आवाज, हा डंका वाजवला, भिवंडीचा गोड आवाज, अत्यंत प्रोफेशनलिझम त्यांच्या समालोचनामध्ये, अत्यंत स्वच्छ आणि पारदर्शकता जी त्यांनी दाखवली त्यांच्या आवाजातून, त्या आदरणीय समीरजी ठाकरे, द स्वीट व्हॉइस ऑफ भिवंडी, त्यांना आपण इथे सन्मानित करतोय. जून नांदुरखी चा हा बुलंद आवाज त्यांना इथे केलं जात आहे सन्मानित. धन्यवाद आदरणीय समीरजी ठाकरे. मनपूर्वक आपले सहर्ष आभार. 7 दिवस या स्पर्धेकरता आपलं मोलाचं योगदान. धन्यवाद. दर्जेदार क्रीडा समालोचन. थँक्स अलॉट. आणि त्यानंतर मित्रांनो आपण सन्मान करणार आहोत. खरं तर आपल्या कामामधून खूप जास्त वेळ तर क्रिकेटला त्यांना देता येत नाही, परंतु या स्पर्धेसाठी खास शेलारकरांच्या स्पर्धेसाठी निखिल वाकले सर आवर्जून या ठिकाणी या स्पर्धेसाठी आले आणि आपल्या आवाजानं ही क्रीडा नगरी त्यांच्या आवाजानं दुमदुमली. सर्वांना मंत्रमुग्ध ज्यांनी केलं असे निखिलजी वाकले सरांचा सन्मान
दिनूदादांच्या शुभाशय आपण करत आहोत. आणि मित्रांनो, त्यांचं समालोचन आणि त्यांनी सांगितलेला छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेला तो भाष्य, त्यानंतर क्रिकेटवर केलेल्या शायरी आवडल्या असतील तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा निखिल वाकले सरांसाठी. नक्कीच पुढच्या वेळेला एकापेक्षा अधिक दिवस ते या स्पर्धेला देतील, हीच त्यांच्याकडून आशा. आणि आता पारितोषिक वितरण सोहळ्याला सुरुवात करण्या अगोदर खरं तर मित्रांनो आमच्या आवाजाची काळजी ज्याने घेतली आणि हे वातावरण संगीतमय केलं, डीजे शंकर यांनाही आपण सन्मानित करत आहोत. शेलारचाच हा प्रोफेशनल साऊंड आहे डीजे शंकर, आणि त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. हॅलो, डीजे शंकर जय घरत, त्यांना इथे आमंत्रित करतोय आपण. भरपूर चांगला आवाज प्रेक्षकांपर्यंत पाठवला आमचा, आणि त्यांचा देखील इथे यथोचित सन्मान केला जातोय. आज खर तर शेलार क्रीडा नगरीमध्ये हा एक महोत्सव असाच संबोधित करूयात आपण. क्रिकेट आणि शेलार गावाचं नातं फार जुनं आहे, प्रत्येकाला इथे सन्मानित केलं जात आहे. समीर सर, खरं तर मी उल्लेख केला सकाळीच की भिवंडी हा जो परिसर आहे ना, इथे एक्सलन्सला फार महत्त्व आहे. माणूस कुठून येतो त्याला महत्त्व नाही, त्यानं जर टॅलेंट दाखवला, एक्सलन्स दाखवला तर भिवंडीकर त्याला डोक्यावर घेणार. त्यानंतर प्रिन्स मूवीज टेलिकास्टिंगचा बादशाह, मी विनंती करतोय प्रिन्स मूवीजचे रिप्रेझेंटेटिव्ह आपण कुठे असाल तर आपण या. अत्यंत मी तर म्हणेन की टेक्निकल इन्व्हेन्शन पहिल्यांदा जर या लाईव्ह टेलिकास्टिंग मध्ये कोणी आणलं असेल लेग बिफोर विकेटचं, तर याच प्रिन्स मूवीजनं. आदरणीय प्रथमेश दादा पाटील असतील, रवी गुळवी सर असतील आणि त्यांच्या सगळे सहकाऱ्यांची मेहनत आहे. आपण त्यांना आमंत्रित करूयात. आदरणीय सन्माननीय प्रिन्स मूवीजचे आमचे टेलिकास्टिंगचा बादशाह म्हणून ज्यांची ओळख आहे, अत्यंत स्वच्छ, पारदर्शकता आणि मराठी माणसाची छबी जी आहे ती तुम्ही कायम ठेवली आहे. दादासाहेब फाळकेंनी केलेली सुरुवात चलचित्राची आणि ते टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्यांची तीच परंपरा तुम्ही चालवतायत. अक्षता वॉटर सप्लाय चे प्रोप्रायटर आदरणीय अल्पेशजी वारगडे साहेब यांच्या वतीनं पूर्ण स्पर्धेकरता पाण्याची व्यवस्था त्यांनी केली. कुठे असाल आपण या, आपल्याला इथे सन्मानित केलं जाईल. आदरणीय अल्पेशजी वारगडे, चला आता वळूयात आपण पारितोषिक वितरणाच्या सोहळ्याकडे. पारितोषिक वितरणाच्या सोहळ्याकडे वळावं लागेल. सर्व मान्यवर, उपस्थित मान्यवरांना विनंती केली जाते. मी सर्वप्रथम या ठिकाणी विनंती करतोय की सिकंदर स्पोर्ट महापुलीचे सर्व खेळाडू आपण VIP डाईस समोर यायचं आहे. आणि त्याचबरोबर टेंभोदी वीर तानाजी दापोडे आणि मी स्पोर्ट कवाड या सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण मंचासमोर या. प्राइज सेरेमनीला आपण सुरुवात करत आहोत. पारितोषिक वितरण सोहळा या ठिकाणी आपण या स्पर्धेतील सुरू करतोय.
शेख. खरं तर दोन वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये आपण ही स्पर्धा संपन्न केली आणि शेलार अंबाडी असोसिएशन अंतर्गत तुम्हाला 2 दिवस ही स्पर्धा बघायला मिळाली आणि त्याचबरोबर BGCA भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत 4 दिवस ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाली. बक्षिसांचा वर्षाव, बक्षिसांचा भडीमार खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळतोय मित्रांनो. आम्ही शेलारकर आयोजित जय बजरंग पावर शेलार चषकामध्ये आणि त्या पारितोषिक वितरण सोहळ्याला आता आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत. आणि महत्वाची गोष्ट काय तर बघा, धावपळीमध्ये कधी कधी एखादी गोष्ट राहून जाते, चुकून जर कोणाचा सन्मान राहिला असेल तर मी त्यांचं शब्द सुमनांनी मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि ती आमची चूक नक्कीच तुम्ही तुमच्या पदरात घ्याल आणि आम्हाला माफ कराल या आशेनं आता पुढील कार्यक्रम या ठिकाणी सुरू करतोय. पारितोषिक वितरण सोहळा या ठिकाणी प्रथमतः आपण शेलार अंबाडी असोसिएशन अंतर्गत 2 दिवसीय 20 संघ जे पाहिले त्याच्यामधून इंडिव्हिज्युअली चांगलं प्रदर्शन ज्या ज्या खेळाडूंनी केलेलं आहे त्यांना आपण या ठिकाणी प्राइज देणार आहोत. दापोडेचे काही खेळाडू अजूनही मैदानात आहेत. मी त्यांना विनंती करतोय की आपण पुढे यावं. या तुमच्याचसाठी खरं तर पारितोषिक आम्ही देत आहोत. मापोलीचे देखील बरेचसे क्रिकेटर, आपल्याला ही विनंती आहे की आपण पुढे येऊन स्थानापन्न व्हा. तर इंडिव्हिज्युअली प्रदर्शन ज्या ज्या खेळाडूंचं चांगलं राहिलं या स्पर्धेमध्ये त्याच्यामध्ये बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट अशी वैयक्तिक पारितोषिकं आपण या स्पर्धेमध्ये देणार आहोत. आणि प्रथमतः शेलार अंबाडी असोसिएशन अंतर्गत उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक आपण या ठिकाणी देणार आहोत. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट शेलार अंबाडी असोसिएशनच्या अंतर्गत हे पारितोषिक असणार याची नोंद घ्या. उत्कृष्ट गोलंदाज त्याचे पुरस्कर्ते आहेत कुमार हर्ष रमेश भोईर, ज्यांच्या वतीनं ही ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे. आणि मी त्यांना विनंती करतोय हर्ष रमेश भोईर की आपण पुढे यावं. त्यांच्या शुभ हस्ते पारितोषिक या ठिकाणी दिला जाणार आहे. उत्कृष्ट गोलंदाज, 9 विकेट गोलंदाजी करत असताना त्याच्या गोलंदाजीमध्ये त्याने घेतले. संघाचं नाव आहे शेलार अंबाडी असोसिएशनचा विजेता संघ सिकंदर स्पोर्ट महापोली आणि गोलंदाजाचं नाव आहे वसीम डिंडा. इज द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. दरम्यान या ठिकाणी मान्यता वॉटर सप्लायर्स ज्यांच्या माध्यमातून एक खेळाडू कक्ष स्पॉन्सर्ड करण्यात आलेला आहे आणि दिनेशजी वारगडे यांच्या या ठिकाणी शुभागमन झालेलं. मी त्यांना विनंती करतोय की मंचावरती यावं. एकदा जोरदार टाळ वाजवा वसीम डिंडा करिता. 9 विकेट ज्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये घेतले आणि तोच ठरला या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. जय बजरंग पावर शेलार चषक 2025-26. तदनंतर पुढील पारितोषिक आपण या ठिकाणी देत आहोत. त्या अगोदर दिनेशजी वारगडे यांना विनंती असेल की आपण मंचावरती यावं. त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. निशाल भोईर यांना मी विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते दिनेश वारगडे यांना सन्मानित करायचा. मित्रांनो, जो खेळाडू कक्ष तुम्ही पाहतायत मान्यता वॉटर सप्लायर्स खेळाडू कक्ष, हा जो खेळाडू कक्ष आहे तो या स्पर्धेमध्ये दिनेशजी वारगडे यांच्याच माध्यमातून स्पॉन्सर्ड करण्यात आलेला आहे आणि त्यांचा सन्मान निशाल भोईर यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत. यानंतर भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशन BGCA बेस्ट बॉलर. खरं तर 2 खेळाडू रेसमध्ये होते आणि उत्कृष्ट गोलंदाज हे नामांकन ज्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपल्याला मिळालंय ते स्वर्गीय सुदाम सखाराम पाटील
यांच्या स्मरणार्थ आदरणीय कुमार समाधान सुदाम पाटील यांच्या वतीनं ही ब्रँड पार्टनरशिप अँड बेस्ट बॉलर अवॉर्ड फॉर BGCA अवॉर्ड गोज टू दोन खेळाडूंच्या रेसमध्ये रेस जिंकली आहे ती टीम जय बजरंग गोरसे बी संघाचा 8 विकेट घेऊन कपिल केणे ठरतोय या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज BGCA ग्रुपचा. आपण विनंती करूयात कपिल केडे याला की आपलं हे पारितोषिक आपण स्वीकारायचंय. त्यांचे प्रतिनिधी हे पारितोषिक मात्र इथे स्वीकारतायत. आदरणीय समाधान पाटील त्यांच्या वतीने पारितोषिक देण्यात आलं. तदनंतर अंबाडी ते शेलार या असोसिएशनच्या गटातून सर्वोत्कृष्ट फलंदाज हे नामांकन आपण इथे वितरित करतोय आणि हे नामांकन आपल्याला इथे स्पॉन्सरशिप ज्यांच्या वतीनं लाभली आहे ते स्वर्गीय हरिश्चंद्र सावळाराम भोईर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सौजन्य सन्माननीय श्री मोहिल हरिश्चंद्र भोईर यांच्या वतीनं हे पारितोषिक and award goes to best batter of the tournament for शेलार ते अंबाडी असोसिएशन. दोन खेळाडूंच्या रेस मध्ये रेस इथे जिंकली आहे. मॅन फ्रॉम मीत स्पोर्ट्स कवाड मिस्टर किरण मडवी ठरतोय या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज. आदरणीय विलासजी चाळके साहेब आणि सन्माननीय हनुमानजी भोईर साहेब त्यांच्या वतीनं इथे हे पारितोषिक हे नामांकन वितरित करण्याची विनंती आपण करूयात. अत्यंत दर्जेदार क्रिकेट किरण मडवीनं दाखवलं. शेवटच्या अंतिम टप्प्यात अंतिम मॅच मध्ये थोडंसं अपयश जरूर आलं परंतु त्या अपयशावर देखील मात करत येणाऱ्या काळात ते चांगला खेळ करतील जरूर. तदनंतर जय बजरंग पॉवर शेलार चषक 2025 आयोजक आम्ही शेलारकर सर्वोत्कृष्ट फलंदाज फॉर टीम भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशन BGCA आणि हे नामांकन आम्हाला प्रदान झालंय स्वर्गीय रमेश गणपत वारगडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सन्माननीय श्री योगेश रमेश वारगडे यांच्या शुभ हस्ते त्यांच्या माध्यमातून. आणि बेस्ट बॅटर BGCA अँड अवॉर्ड गोज टू दोन खेळाडूंच्या रेसमध्ये पहिला जो दुसऱ्या क्रमांकावर खेळाडू होता त्यांना 68 जरूर ठोकल्या परंतु 71 धावा ज्यानं पूर्ण त्याच्या पारीमध्ये ज्यानं केल्या तो सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरतोय द मॅन फ्रॉम जय हनुमान टेंबिवली मिस्टर प्रतीक पाटील. आदरणीय योगेशजी वारगडे आपण यायचंय आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी इथून प्रदान करायची आहे आणि AB ब्रँडची बॅट ती देखील इथून त्या खेळाडूला दिली जाईल. सन्माननीय प्रशांतजी पाटील यांना विनंती आहे की आपण देखील पुढे या. त्या खेळाडूला बॅट आपल्या शुभ हस्ते आपण प्रदान करायची आहे. सर्वोत्कृष्ट फलंदाज हे नामांकन ज्या खेळाडूच्या नावे गेलं मॅन फ्रॉम जय हनुमान टेंबिवली संघाचा प्रतीक पाटील ठरतो या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज. तदनंतर अंबाडी ते शेलार असोसिएशनच्या माध्यमातून त्या गटातल्या स्पर्धेतला द्वितीय क्रमांकाचं नामांकन जय बजरंग पॉवर ट्रॉफी 2025 साठी आणि हे पारितोषिक आम्हाला प्रदान केलं गेलंय स्वर्गीय द्वारकानाथ सकाराम भोईर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय श्री हेमंत द्वारकानाथ भोईर यांच्या वतीनं हे पारितोषिक आम्हाला इथे लाभलंय. रनर अप ऑफ दी टुर्नामेंट अंबाडी ते शेलार या असोसिएशनच्या वतीनं अँड अवॉर्ड गोज टू टीम मीत स्पोर्ट्स कवाड. सर्व संघाला विनंती केली जाते आपण या. आदरणीय शांतारामजी भोईर साहेब आणि सन्माननीय हनुमानजी वारगडे साहेब या दोनही तदनंतर पंकजजी पवार यांना देखील विनंती आहे या तीनही मान्यवरांना की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक वितरित करायचं आहे. मीत स्पोर्ट्स कवाड या संघाला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक इथून प्रदान केलं जात आहे. धन्यवाद.
जय बजरंग पॉवर शेलार चषक 2025 आयोजक आम्ही शेलारकर. चतुर्भ क्रमांकाचं नामांकन हे BGCA करता भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशन साठी स्वर्गीय रामदास गोपाळ गुंदोलकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कुमार नितीन रामदास गुंदोलकर यांच्या वतीनं ही ट्रॉफी इथे आम्हाला देण्यात आली आहे. आणि हे पारितोषिक ज्या संघाच्या नावे जात आहे ते भूमी 11 जय बजरंग गोरसई ब संघ. आदरणीय प्रसाददादा भोईर आणि निलेशदादा भोईर यांना विनंती आहे की आपण हे पारितोषिक इथं वितरित करायचं. गोरसई संघ आपण यायचं. टीम गोरसई त्यांचे प्रतिनिधी हे पारितोषिक स्वीकारतील. अत्यंत दर्जेदार व्हिडिओ क्रिएटर वीरू ते हे पारितोषिक स्वीकारतात. तदनंतर तृतीय क्रमांकाचं नामांकन BGCA करता सौजन्य श्री विक्की अशोक थोरात यांच्या वतीनं अँड अवॉर्ड गोज टू जॉय अँड विहान गावदेवी केवडी दिवे संघ. त्या संघाला विनंती आहे की हे पारितोषिक स्वीकारण्याकरता आपण यायचंय आणि त्यांचा देखील प्रतिनिधी हे पारितोषिक स्वीकारतोय. आदरणीय महादेवजी भोईर साहेबांना विनंती आहे की आपण हे पारितोषिक वितरित करायचं आणि त्यांच्या समवेत सन्माननीय श्री रुपेशजी भोईर साहेब आपणास देखील विनंती आहे की हे पारितोषिक आपण इथे वितरित करायचं आहे. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक तदनंतर भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशन BGCA द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आणि हे नामांकन आम्हाला लाभलंय स्वर्गीय सदानंद जनक गुंदोलकर आणि स्वर्गीय निशा सदानंद गुंदोलकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कुमार अनिकेत सदानंद गुंदोलकर यांच्या वतीने पारितोषिक इथं आम्हाला देण्यात आलंय. अँड सेकंड प्राइज अवॉर्ड गोज टू टीम BGCA टीम वीर तानाजी दापोडे. प्लीज वेलकम वीर तानाजी दापोडे संघ द्वितीय क्रमांकाचं नामांकन या संघाला आणि पारितोषिक वितरित करण्याकरता आदरणीय राजेशजी चाळके, आदरणीय संदीपजी पाटील साहेब आणि सन्माननीय ज्ञानेश्वरजी भोईर साहेब या तीनही व्यक्तिमत्वांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते वीर तानाजी दापोडे संघाला आपण इथून सन्मानित करतोय. हे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं इथे पारितोषिक वितरित केलं जात आहे. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते वीर तानाजी दापोडे हा संघ ठरतो या स्पर्धेतला द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक विजेता. थँक्यू. तदनंतर प्लेयर ऑफ द टुर्नामेंट अंबाडी ते शेलार असोसिएशन मालिका वीराचा किताब जो स्वर्गीय मोहन गोपाळ गुंदोलकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय श्री जितेश मोहन गुंदोलकर यांच्या वतीने हे पारितोषिक आम्हाला इथे देण्यात आलंय. आणि मालिकावीर या स्पर्धेतला मॅन ऑफ दी सिरीजचा मानकरी तब्बल 105 धावा अफलातून बॅटिंग आणि मेगा फायनल सेमी फायनलचा शिल्पकार मॅन फ्रॉम महापोली मिस्टर अरबाज पटेल ठरतोय मॅन ऑफ दी सिरीजचा विजेता. पारितोषिक वितरित करण्याकरता आपण रघुनाथजी भोईर साहेबांना विनंती करूयात. अरबाज पटेल या खेळाडूला इथून सन्मानित करायचं आहे. मॅन ऑफ दी सिरीज हा किताब आदरणीय रघुनाथजी भोईर आज वाढदिवस देखील आहे त्यांचा आणि त्यांच्या शुभ हस्ते अरबाज पटेल या खेळाडूला इथून सन्मानित केलं जात आहे. थँक्यू. तदनंतर मॅन ऑफ द सिरीज BGCA स्वर्गीय मनोज अनंता भोईर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सन्माननीय श्री दिनेश अनंता भोईर यांच्या वतीनं
आकर्षक ट्रॉफी आणि मानाची LED TV देखील त्या खेळाडूला देण्यात येणार आहे. आणि बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट फॉर BGCA मॅन ऑफ द सिरीज हे नामांकन ज्या खेळाडूच्या नावे जात आहे, ज्यानं सर्वोत्कृष्ट कामगिरी करत अष्टपैलू नेतृत्व भूषवलं. तब्बल 8 विकेट त्यानं त्याच्या गोलंदाजीतनं पटकावल्या आणि 93 धावा ज्याच्या बॅटमधून आल्या, तो नरवीर तानाजी दापोडे संघाचा प्रितेश पाटील ठरतोय मॅन ऑफ द सिरीज. नैतिक मनोज भोईर यांना विनंती आहे आणि आदरणीय दिनेशजी भोईर यांना देखील विनंती आहे की प्रितेश पाटील वीर यस आणि स्वर्गीय मनोजदादांचे चिरंजीव नैतिक भोईर हे पारितोषिक इथून वितरित करतील. इथून सनसुईची पहा अगदी ब्रँडेड LED TV त्या खेळाडूला प्रदान केली गेली आहे आणि आकर्षक ट्रॉफी देखील स्वर्गीय मनोज अनंता भोईर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय दिनेशजी भोईर साहेबांच्या वतीनं ही ट्रॉफी आणि तथा हे LED TV देखील त्याला भेट दिली गेली आहे. प्रितेशची अगदी थोडक्यात आपण हितगुण साधूयात. 2 अत्यंत महत्त्वपूर्ण सामन्यात भले थोडंसं अपयश जरूर आलं, प्रितेश पारितोषिक देखील मिळालंय. काय म्हणशील ही स्पर्धा पूर्ण या स्पर्धेचा लेखाजोखा मिळालेलं यश, मनामध्ये काय भावना आहेत, काय प्रतिक्रिया आहेत? प्रथम तर माझी टीम खूप बॅकफुटला होती, जिंकत नव्हती. आज इथे चांगला खेळ खेळला आणि चांगले खेळले सर्व मुलं, त्याबद्दल आणि आम्हाला इथे संधी दिल्याबद्दल त्यांचा आभार. एकंदरीत काय म्हणशील ही स्पर्धा खेळत असताना किंवा अंतिम मेगा ग्रँड फिनालेमध्ये टेंबिवलीच्या अगेन्स्ट खेळत असताना किंवा परफॉर्मन्स करत असताना मनामध्ये काय भावना होत्या? काय ना, आम्ही थोडं रन कमी झाले पण चांगले खेळले, फायनलपर्यंत पोहोचलो. निश्चित तुला शुभेच्छा पुढच्या क्रिकेट कारकिर्दी करता. तुम्ही ऐकत होतात प्रितेश पाटीलला, जो सर्वोत्कृष्ट खेळाडू भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून जो मालिकावीराचा किताब ज्या खेळाडूनं पटकवला आहे. तदनंतर आपण वळूयात प्रथम क्रमांकाचा मानकरी कैलासवासी सावळाराम शिवा भोईर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय कुमार करण रविकांत भोईर यांच्या वतीनं ही मानाची ट्रॉफी जय बजरंग पॉवर ट्रॉफी आपणास प्रदान करण्यात आली आहे. तत्पूर्वी मी थोडासा आपण थांबूयात. त्याआधी टेंबिवली संघाचा परेश गोराटकर इथं उपस्थित आहे. त्याला काही कर्णधारांची किंवा रिलेटेड टू ऑर्गनायझर किंवा त्याला काही त्याच्या प्रतिक्रिया द्यायच्या आहेत. आपण परेश गोराटकरला इथं आमंत्रित करूयात की क्रिकेटच्या प्रती किंवा या स्पर्धेच्या प्रती किंवा पूर्ण या स्पर्धेविषयी त्याचं जे मनोगत आहे किंवा त्याच्या ज्या भावना आहेत त्या आपण ऐकूयात. टुर्नामेंट ठेवणं सोपं नाही आहे. पहिले तर आम्हाला इथे जी संधी दिली, कल्पेश ज्या दिवशी आमची मॅच होती, अमरापूरला मॅच होती वाटतं आमची, काहीतरी क्वालिफायची मॅच होती, तर कल्पेशला बोललो आम्हाला जमणार नाही म्हणून पहिल्याच दिवशी. तर त्यांना टीम ॲडजस्ट नव्हती होत, तर कल्पेशला बोललेलो त्याच्यानंतर कधी पण चान्स भेटली आम्हाला तर आम्ही खेळू आणि एंट्री देऊ, जर आम्ही नाही खेळलो तर. त्याच्यानंतर या ऑर्गनायझर विषयी बोलायचं गेलो ना सर, तर मला वाटत नाही की भिवंडी तालुक्यात महाराष्ट्राची कुठेतरी अशी टुर्नामेंट होईल. कारण का इथला जो क्राऊड आहे, कधी पण एनी टाईम जेव्हा येतो ना तेव्हा क्राऊड भरपूर असतो इथे. आज टेंबिवली फायनल खेळली, मागच्या वर्षी गोरसाई खेळलेली. टीमविषयी असं काही नसतं, प्रेक्षकांचं जे क्रिकेटवरचं प्रेम असतं त्याच्यामुळे भरपूर क्राऊड आहे. आणि माझ्या टीमचं मी सर एक बोलेन की यश झाला, वेदांत झाला, जेवढी मोठी मॅच असेल ना तेवढे चांगले खेळतात. आणि यश एवढा बॅक फुटला गेलेला की म्हणजे गावातली लोक पण आम्हाला बोलत होती की त्याला मागे ठेवा म्हणून. तर सर त्यांनी ज्या मॅची जिंकून दिल्यात कमी वयात, खूप मॅची जिंकून दिल्यात आम्हाला. आम्ही असं कधी करत नाही. आणि जे आमच्या गावामध्ये आता 2 टीम झाल्यात त्यांच्याविषयी आम्हाला वाद नाही आहे, पण एक जर टीम चांगली खेळते ना तर जे जुने प्लेयर आमचे जे गेलेले आहेत ते परत यावे मला असं वाटतं. कारण का जर नवीन पोरं घेऊन आम्ही एवढं चांगलं खेळतो आहे तर जे सिनियर प्लेयर आहेत ते आले तर अजून चांगला खेळ होईल. भले आम्ही हारलो तरी चालेल, पण एकजुटीने चांगला खेळ होईल. थँक्यू.
परेशला तुम्ही ऐकत होतात त्याच्या क्रिकेटविषयीच्या भावना किंवा ग्रामीण क्रिकेटला थोडंसं एक लागलेलं वेगळं वळण. प्रत्येक गावातल्या 2 टीम, आता हे शेलारकरांनी तर एक वज्रमूठ बांधले. येणाऱ्या काळात अशा अनेक अनेक गावांमधले जे 2-2 संघ आहेत ते एकत्र येऊन खेळतील, हीच आशा आणि हीच त्या बाप्पाच्या चरणी प्रार्थना आपण करूयात. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक अंबाडी ते शेलार असोसिएशनच्या माध्यमातून हे पारितोषिक, हा मानाचा जय बजरंग पॉवर ट्रॉफी 2025चं हे पारितोषिक कुमार करण रविकांत भोईर यांच्या वतीनं स्वर्गीय सावळाराम शिवा भोईर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आणि उपस्थित व्यासपीठाला पूर्ण सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी हे पारितोषिक वितरित करण्याकरता पुढे यायचं आहे. आकाशजी भोईर आपण देखील या. आणि या पारितोषिकाचा नामांकन ज्या संघाच्या नावे गेलंय नावाप्रमाणे सिकंदर स्पोर्ट्स महापोली ठरतोय. या स्पर्धेतील सर्व मान्यवरांना विनंती आहे की या महापोलीकरांना इथून आपण पुरस्कृत करणार आहोत. मानाचा जय बजरंग पॉवर ट्रॉफी 2025चा करंडक महापुलेचे सगळे खेळाडू, तो जो त्यांचा 12वा आहे ना त्याची फार मेहनत है. उमेर वो जो तुम्हारा 12th मैन है ना, डेडिकेटेड है, बहुत डेडिकेटेड. आसिफ का भांजा है. नहीं नहीं, उसका जो कैलकुलेशन रहता है ना, कभी कभी प्लेयर भी बीच बीच में पूछते रहते हैं सर कितना स्कोर हुआ क्या, उसके दिमाग में सब चलते रहता है. कैलकुलेटिव, बहुत कैलकुलेटिव है और ही इज वेरी डेडिकेटेड. सो ही हैज ऑल्सो मेनी कॉन्ट्रीब्युशन्स टू युअर टीम विनिंग मोमेंट. तुमच्या विजयामध्ये त्याचा देखील फार मोलाचा वाटा आहे. आणि तदनंतर भिवंडी ग्रामीण क्रीडा असोसिएशन त्याचा प्रथम क्रमांकाची ट्रॉफी तथा हा भव्य दिव्य करंडक स्वर्गीय यशवंत पांडुरंग पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आदरणीय श्री संदीप यशवंत पाटील माजी सरपंच ग्रामपंचायत शेलार यांच्या वतीने ही ट्रॉफी आम्हाला इथे प्रदान करण्यात आली आहे. आणि प्रथम क्रमांकाचं नामांकन ज्यांच्या नावे ही ट्रॉफी गेली आहे, बीजीसीए फर्स्ट प्राइज अवॉर्ड गोज टू टीम वनू स्पोर्ट्स जय हनुमान टेंबिवली. हा संघ ठरतोय इथे प्रथम क्रमांकाचा मानकरी. सर्वांना विनंती आहे सगळ्या टीमला की हा मानाचा करंडक आणि ही क्षणचित्र ही तुम्हाला हे क्षण परत परत मिळणार नाहीत. प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय वनू स्पोर्ट्स जय हनुमान टेंबिवली हा संघ. आणि हरेशजी नांदूरकर यांनी 1111 रुपये ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केलेलं आहे. प्रतीक पाटील यांच्या ऑनलाईन गुगल पेवर ती अनामत रक्कम जमा झाली आहे. त्या हरेश नांदूरकर यांचं देखील मनापासून आभार. आणि सगळ्यांना विनंती आहे की घरी जाताना थोडं सावकाश जा. आपल्या भागातल्या रस्त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे, त्यामुळे घरी आपली कोणीतरी वाट पाहत आहे. आपली आई, आपली बहीण, आपले पप्पा किंवा आपला भाऊ आपली वाट बघतोय. त्यामुळे घरी जाताना अत्यंत सावकाश जा. तुमचा विजय जल्लोष असेल तो निश्चित सेलिब्रेट करा, परंतु घरी जाताना सावकाश जा. थँक्यू. काही चुकी तर मोठ्या मनाने माफ करून पुन्हा एकदा भेटूयात नव्या स्पर्धेकरता.